हाय फ्रेंड, कसे आहेत सगळे? आज व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की आपली तब्येत आज अचानक खराब झाली. तब्येत खराब होण्याचे कारण असे की चेहऱ्यावरती सुजन आली, हात पण सुजले आणि आज रविवार आहे. रविवार असल्यामुळं काय होत असतं की 12 वाजेपर्यंत डायलिसिस सेंटर चालू असतं. 12च्या नंतर डायलिसिस सेंटर बंद होतं आणि आपल्याला आज रात्रभर तकलीफ सहन करणे गरजेचं आहे. आणि उद्या सकाळचं 8:30चं आपलं अपॉइंटमेंट आहे. 8:30ला आपण हॉस्पिटलला जाऊ, 4 तास डायलिसिस करू आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे चेहऱ्यावरती सूजन आली ते कमी होण्यास मदत होईल. चेहऱ्यामुळं सूजन याचं कारण असं आहे की शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं. उन्हाळा दिवस आहे. थोडंफार अर्धा 1 लिटर पाणी जास्त कमी झालं शरीरामध्ये आणि ते पाणी पोटात साचतं आणि पोटात साचल्यानंतर ते पाणी किडनी आपली खराब असल्यामुळे ते फिल्टर न करता ते रक्तामध्ये मिसळतं आणि त्याच्यामुळं आपल्याला हा चेहरा सुजण्याचं, हातपाय सुजण्याचा प्रॉब्लेम येतो. तरी आपण बघू, रात्रभर आपण काळजी घेऊ आणि उद्या कुठल्याही परिस्थितीने आपण डायलिसिस चालले जाऊ. एमर्जन्सी जर डायलिसिस करायची असली, हॉस्पिटलवाले ₹2,500 चार्ज मारतात. पण आपल्या आर्थिक परिस्थिती सध्या तशी नाही आहे ₹2,500 देण्याची. त्याच्यामुळे आपल्याला हे सहन करणे गरजेचं आहे. जर सहन नाही झालं तर आपल्याला निश्चित कॅज्युअल्टीमध्ये जाऊन एक सरांशी बोलून कॅज्युअल्टीमध्ये जाऊ आपण आणि बघू कॅज्युअल्टीवरती आपल्याला काय सांगते काय नाही. त्याच्यानंतर आपण तिथं पुढील उपचारासाठी सरांचा सल्ला घेऊ. बरं वाटलं रात्रभर तर ठीक आहे, नाहीतर आपल्याला डायलिसिसला जाण्याशिवाय पर्याय नाही. मित्रांनो, अशीच मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. तुमची अशीच साथ राहू द्या, असंच प्रेम राहू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.